श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. खरे पाहता हा जीवात्मा तिन्ही गुणांच्या पलीकडचा आहे, परंतु मायेने मोहित होऊन स्वतःच्या त्रिकालाबाधित अस्तित्वरूपी तत्व ज्ञान व आनंद यांनी युक्त असा परमेश्वर स्वरूपाचा त्याला विसर पडतो आणि आपल्याला देह मानित असतो. पण त्या देहाच्या अभिमानाने सर्व गोष्टी मीच करणारा आणि मीच भोगणारा आहे असा त्याचा समज होतो आणि त्यामुळे लागोपाठ आलेल्या मोठ्या संकटाने त्रासून जातो आणि त्यातून सुटण्याचा मार्ग त्याला सापडत नाही. गुरुच्या चरणी प्रेमपूर्वक भक्ती करणे हाच ती संकटे दूर करण्याचा मार्ग आहे. श्री साई समर्थ हे नाना प्रकारच्या चमत्कारिक खेळ करून दाखवणारे साक्षात श्रीकृष्ण आहेत. आपल्या भक्तांना आपल्या खेळाच्या आनंदात ते तल्लीन करतात. आम्ही त्यांना पृथ्वीवर जन्म घेतलेले ईश्वर मानतो, कारण त्यांची सर्व लक्षणे तशीच आहेत. परंतु ते मी बंदा अल्लाची या पदरी, मी परमेश्वराच्या घरचा गुलाम आहे असे म्हणत असत. स्वतः जरी ईश्वराचा अवतार असले तरी लोकात रूढ असलेल्या वागण्याच्या रीती ते स्वतः नीट पाळत असत आणि वर्ण व आश्रम यांना अनुसरून लोकांनी शुद्ध आचरण ठेवले पाहिजे याचाच ते प्रचार करीत असत. ते स्वतः कोणाची कोणत्याही प्रकारे बरोबरी करत नसत व कोणाला करूही देत नसत. जो सर्व चर व अचर वस्तूंमध्ये सर्वव्यापी परमेश्वरालाच पाहतो त्याला कमीपणा शोभून दिसतो. कोणाचा ते तिरस्कार करीत नसत, कुणाला हलका किंवा नीच मानित नसत. सर्व प्राणीमात्रात पूर्ण चैतन्ययुक्त परमेश्वरालाच ते पाहत असत. स्वतः कधी अनलहक मीच परमेश्वर आहे असे म्हणून घेत नसत आणि मी परमेश्वराचा एक पाईक, मी गरीब यादेहक परमेश्वराचे स्मरण करण्याचा उद्योग असलेला यादगार आहे असे म्हणून घेत आणि सदा अल्ला मालिक परमेश्वर हा जगाचा सर्वश्रेष्ठ मालक किंवा नियंता आहे असा जप करीत असत. कोण्या संतांची जात कोणती, ते कसे वागतात आणि ते काय खातात यावरून त्यांचे स्वरूप कळत नसते. ते तर सर्वदा या गोष्टीच्या पलीकडचे असतात. मंदबुद्धीच्या प्राण्यांचा उद्धार होण्यासाठी दुसऱ्यांवर उपकार करणाऱ्या संतांचा या जगात अवतार होतो. ही एक परमेश्वराची कृपाच म्हणायची. गेल्या जन्मीचे काही पुण्य गाठी असेल तरच सुख संतोष लाभण्याकरता संतांच्या गोष्टी ऐकण्याची आवड मनात उत्पन्न होईल. एकदा एक योगाभ्यासी नानासाहेब चांदोरकरांना बरोबर घेऊन बाबांच्या दर्शनासाठी मशिदीत येऊन पोहोचले. त्यांनी पातंजल नावाच्या प्राचीन ऋषीने व इतर योग्यांनी शोध लावलेल्या योगशास्त्राचा मुळापासून अभ्यास केला होता. परंतु योगाचे अनेक प्रकारचे विचित्र अनुभव अजमावून पाहत असताना समाधी मात्र एक क्षणही त्यांना साधत नसे. साई महाराज श्रेष्ठ योगी आहेत, त्यांची माझ्यावर कृपा झाली तर माझ्या शंका दूर होतील आणि समाधी निश्चित साधली जाईल असा मनात हेतू धरून ते साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी गेले. तर त्यावेळी साईबाबा कांद्याबरोबर भाकर खात बसलेले होते. बाबांनी शिळी भाकर व सुका कांदा तोंडासमोर धरलेला पाहून त्या योग्याभासीला मोठी शंका आली की हे माझ्या शंका काय दूर करणार. योग्याभासीच्या मनात संशय उठला, परंतु साईबाबा पडले अंतर्ज्ञानी. ते म्हणाले, नाना, कांदा ज्याला पचेल त्यानेच तो खावा, ज्याला पचवण्याचा जोर असेल त्याने खुशाल खावा. हे बाबांचे शब्द ऐकून तो योग्याभ्यासी मनात ओशाळला आणि सरळ शुद्ध मनाने बाबांना शरण गेला. असो, पुढे बाबा गादीवर येऊन बसल्यावर ते योग्याभ्यासी मनात काही संशय ठेवल्याशिवाय बाबांपाशी येऊन बसले. बाबांना दक्षतेने प्रश्न विचारून शंकांचे समाधान करून घेतले आणि उदी व आशीर्वाद पाहून प्रसन्न मनाने परत गेले. अशा आणखी बाबांच्या अनेक कथा भक्तांनी जर भक्तिभावाने ऐकल्या तर त्यांची त्रासदायक रोग व विवेकबुद्धीचा नाश यासारखी मोठी अरिष्ट लगेच नाश पावतील. पाण्याने भरलेला खड्डा अगदी लहान व अतिशय घाण वास मारणारा असला तरी डुक्कर त्यातच लोळण्यात निसंशयपणे अत्यंत श्रेष्ठ सुख मानत असतो. मनुष्याच्या जीवात्म्याची व पोपटाची अशीच तऱ्हा असते. एक शरीरात असतो तर दुसरा पिंजऱ्यात बंद असतो. पोपटाने स्वातंत्र्य गमावले असले तरी त्याला परतंत्रता बरी वाटू लागते. विहिरीत असलेल्या बेडकाप्रमाणे या पोपटाला पिंजऱ्यातच आपले सुख सर्वस्व वाटत असते. त्याला स्वातंत्र्याचा आनंद माहीतच नसतो. विषयात आसक्त असलेल्या जीवात्मा सुद्धा तसाच असतो.
काय मौजेचा माझा पिंजरा, काय तेथल्या सोन्याच्या दांडीभोवती चक्रा. उलटा टांगलो तरी चालेल, पण त्या सोन्याच्या दांडीपासून माझे पाय जरासुद्धा सुट्टा कामा नये. पिंजऱ्याबाहेर गेलो तर या सुखाला मी मुकेन. डाळिंबाचे दाणे व मला आवडणारे मिरचीचे खाणे मग मला कोठून मिळेल? मीच माझे सुख घालवून बसेन. परंतु त्या पोपटाची योग्य वेळ आली म्हणजे त्याची अकल्पित प्रसंगाशी गाठ पडते आणि त्याला प्रेमाची चापटी बसते. त्या चापटीच्या सामर्थ्याने त्याच्या डोळ्याच्या पापण्या उघडतात आणि तो पिंजऱ्यातून निसटतो. बाहेर गेल्यावर पंखाच्या वाऱ्याने आकाशात विहार करू लागतो. कोण त्याला आवरू शकेल? अफाट जग त्याला मोकळे असते. डाळिंबाचे व पेरूचे मळे मनसोक्त भेटतात. आकाश स्वच्छंदपणे उडण्याला मोकळे सापडते आणि तो स्वातंत्र्याची खरी मौज लुटू लागतो. या जीवात्म्याचीही अशीच स्थिती असते. ईश्वराची कृपा व गुरुची भेट ही दोन्ही प्राप्त झाली म्हणजे संसार बंधनातून मुक्ती व स्वातंत्र्याचा आनंदाचा उपभोग या दोन्ही गोष्टींचा अनुभव त्याला मिळतो. आता लक्ष देण्याच्या प्रवृत्तीचे होऊन तुम्ही सर्व भाविक श्रोते शुद्ध प्रेमाची रसाकथा क्षणभर ऐकाल काय? मागच्या अध्यायात चमत्कार झाला. बाबांनी मिरीकरांना चिखलीच्या दौऱ्यावर श्यामाला बरोबर देऊन पाठवले. साई समर्थांनी लांब बावापासून म्हणजे सापापासून येणाऱ्या संकटांचे भविष्य जाणून मिरीकरांना वेळीच सूचना देऊन सावध केले. नुसतेच सावध नाही केले तर त्या संकटाचे निवारण करण्यासाठी उपायसुद्धा योजले. मिरीकर नको म्हणत असतानाही माधवरावांना बळजबरीने बरोबर पाठवले आणि संकटापासून त्यांचे रक्षण केले. अशा प्रकारे भक्तांचे कल्याण करण्यासाठी सदा तत्पर असलेल्या बाबांनी बाळासाहेब मिरीकरांचे गंडांतर टाळून त्यांना एक विचित्र अनुभव दाखविला. त्यापेक्षा श्याम्याची स्थिती पहा. त्याला तर अचानक साप चावून जगण्याची आशा पण नव्हती, परंतु बाबांनी त्यातून त्याला वाचविले. ती सुद्धा एक बाबांची लीला श्रोत्यांना आधी सांगूया. साप जरी चावला होता तरी बाबांनी उपाय काय केला पहा. संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास माधवरावांच्या हाताच्या करंगळीला एकाएकी साप चावला आणि तेथल्या भागाची विषामुळे जळजळ होऊ लागली. वेदना अत्यंत असह्य झाल्या. प्राणच जाण्याची वेळ उठली आणि माधवराव भयभीत होऊन मनात काळजी करू लागले. त्यांचे शरीर लाल झाले. आप्त स्नेही सर्व एकत्र झाले आणि जीव संकटात पडला तेव्हा विरोबाकडे चला म्हणाले. माधवरावांचे ज्येष्ठ चुलत बंधू नानासाहेब निमोणकरही पुढे आले आणि उदी घेऊन जा म्हणाले. परंतु माधवराव मशिदीकडे पळाले. तर बाबांनी काय केले? बाबांशी नजरानजर होताच बाबांचा चमत्कार पहा. बाबा एकसारखे शिव्या देऊ लागले आणि माधवरावांना वर मशिदीत येऊ देईनात. चढू नको भटुरड्यावर, चढशील तर खबरदार, चल निघ, जा, खाली उतर, अशी मोठी गर्जना बाबांनी केली. कधीही रागावले नव्हते इतके ते रागावले आणि कल्पनेबाहेर आग पाखडू लागले. माधवराव आश्चर्य करू लागले की बाबा मला असे कठोर शब्द का बोलले. हा प्रकार पाहून माधवराव फार घाबरले. त्यांना काहीच विचार सुचेना. त्यांचा धीर सुटून ते खालीच बसले. अशा प्रकारे त्यांचा देवच रागावलेला पाहून माधवरावांना मनात फार भीती वाटली की आता सर्वच उपाय संपले. बाबांची अशी खवळलेली वृत्ती पाहून कोण नाही घाबरणार. शिव्या गळ्यांचा भडीमार ऐकून माधवरावांना तो प्रसंग भयंकर वाटला. मशीद माझे माहेरघर व मी साईबाबांचे पुढचे पोर आहे. असे असताना आईच आज पोरावर इतकी अनिवार्य का बरे रागवली. साप चावला हे गाऱ्हाणे आईशिवाय कोठे न्यायचे. परंतु तिनेच जर लाथेने हाणले तर पोराचे मुख केविलवाणे नाही का होणार. लहान मुलाचे जसे आईशी नाते असते तसेच माधवरावांचे बाबांशी रात्रंदिवस नाते असताना आजच ही परिस्थिती का बरे व्हावी. आईनेच रागाने त्याग केला तर लेकराला कोणी सांभाळावे. माधवरावांनी त्यावेळी जगण्याच्या आशेवर पाणी सोडले. पण पुढे काही वेळाने बाबा शांत झाल्यावर माधवरावांनी धीर केला आणि मशिदीत वर जाऊन बसले. तेव्हा बाबा म्हणाले, धीर सोडू नकोस, मनात मुळीच हैराण होऊ नकोस, तू बरा होशील, काळजी सोड, दयाळू फकीर सांभाळील, घरी जाऊन स्वस्थ बैस, घराबाहेर निघू नकोस, भीती सोडून निश्चिंत मनाने बैस, माझ्यावर विश्वास ठेव. पुढे माधवराव घरी पोचण्याचा अवकाश बाबांनी तात्या कोते पाटलाला त्याची विचारपूस करण्यास पाठवले आणि निरोप दिला. त्याला म्हणावे, निजू नये, घरातल्या घरात फिरत राहावे, वाटेल ते खुशाल खावे, पण एवढे सांगणे काळजीपूर्वक न चुकता सांभाळावे. काकासाहेब दीक्षितांना देखील त्या रात्री बाबा पुन्हा म्हणाले, त्याला झोपण्याची लहर येईल पण निजू देऊ नका. असो, अशी सावधानता बाळगल्यावर ती बाधा दूर पळाली. थोडी बोटाला विषारी जळजळ शिल्लक राहिली खरी, पण तीही पुढे बरी झाली. कनवाळू साई माऊली भक्तांवर कृपा करण्यासाठी वाकूळ झाली आणि भयंकर वेळ टळली.
चढू नको भटुरड्यावर, हे बाबांचे शब्दांचे तडाखे काय बाबांनी माधवरावांवर केले होते? नाही, ते शब्दबाण माधवरावांना उद्देशून नव्हते, तर ती साप चावल्याने चढलेल्या विषाला कडक आज्ञा होती. चढशील तर खबरदार. ही साईमुखीची प्रखर आज्ञा ऐकून विषाचे चढणे स्थिर झाले आणि त्याची पुढची चाल थांबली. इतकेच नव्हे तर चल निघ जा खाली उतर या 5 अक्षरांच्या साईंच्या पंचाक्षरी मंत्राने ते विष तात्काळ खाली उतरले. लोकांत रूढ असलेली मांत्रिक किंवा पंचाक्षरी यांना लागणारी इतर साधने न लागता भक्तांचा कैवारी साई त्यांची संकटे नाना तऱ्हेने निवारित असतो. नाही मंत्र म्हटला, नाही तांदूळ पाणी मंतरले, नाही पाणी शिंपडले, तरी विष कसे उतरले? संतांच्या तोंडून निघालेल्या नुसत्या शब्दाने माधवरावांना उतार पडला. हा चमत्कारच नव्हे का? संतांच्या असल्या कृपेला अंत नाही. मागच्या अध्यायात सूचना दिली होती ती सुरस व अनुभूत कथा श्रोत्यांनी नीट लक्ष देऊन अतपासून इथपर्यंत ऐकावी. मागच्या अध्यायात ज्या कथेचे वर्णन झाले त्यापेक्षा या गोष्टीचे कौतुक विशेष आहे. साईबाबा कशी लीला करीत असं ते सांगितले जाईल. ते सुरस कथानक ऐकल्यावर गुरुच्या वचनांचे मनावर झालेले परिणाम पक्के होतील. चांगले कर्म करणे, वाईट कर्म करणे किंवा कोणतेही कर्म न करता स्वस्थ बसणे या सर्व गोष्टींचा कर्तेपणा नष्ट होईल आणि गुरुचरणी श्रद्धा बसेल. मायेचा नाश होण्यासाठी सोप्यातला सोपा उपाय म्हणजे हृदयात साईच्या चरणांचे ध्यान करावे. हाच संसार पार करून जाण्याचा उपाय आहे. संसाराचे भय फार मोठे असते. ही त्रासदायक गोष्ट मायेमुळे उत्पन्न झालेली असते. साईबाबांच्या कथा ऐकल्याने ती छिन्नभिन्न होऊन जाईल आणि शाश्वत आनंदाची प्राप्ती होईल. एकदा शिर्डीत महामारीची साथ आली. गावकऱ्यांनी मनात घाबरून जाऊन एकमताने दवंडी पिटवली आणि गावातली सर्व रहदारी बंद केली. महामारीची मोठी दहशत होती. गावकऱ्यांनी धास्ती घेतली. दुसऱ्या गावच्या लोकांना गावात येऊ देत नसत आणि सर्व व्यापार धंदा बंद पडला. जोपर्यंत मरीची साथ गावात चालेल तोपर्यंत कोणी गावात बकरा मारू नये आणि गावाच्या हद्दीत बाहेर गावची गाडी येऊ देऊ नये अशा नेमनियमाने सर्व वागू लागली. गावकऱ्यांचा हा देवभोळेपणा बाबांच्या मनाला मुळीच आवडत नसे. त्यांच्या मते या खोट्या कल्पना होत्या व लोकांचा अडाणीपणा होता. तिकडे गावकऱ्यांनी नियमांचा कडक अंमल करावा आणि इकडे बाबांनी त्यात मोडता घालावा. कसा कसा तो आदरपूर्वक मन करून ऐकावा. ग्रामपंचांचा हा निर्णय गावकरी पूर्णपणे पाळीत असत. नियमांचा थोडासाही भंग करण्याची दंड देऊनच सुटका होत असे. बाबांना दंडांचे भय नव्हते. ते सदा सर्वदा निर्भय असत. हरीच्या चरणी मनाचा लय लावून ते कधी काळांकडून सुद्धा जिंकण्यास कठीण असत. एकदा दुसऱ्या गावची जळाळू लाकडे भरलेली एक गाडी गावाच्या सीमेवर आली आणि अवघड परिस्थिती उत्पन्न झाली. लोकात आपापसात भांडणे लागली. चुलीत जाळण्याकरता तेथे लाकडांची कमतरता होती. हे गावकऱ्यांच्या मनाला ठाऊक होते, परंतु नियमाचे उल्लंघन करणे बरे नव्हे म्हणून ते सर्वजण घोटाळ्यात पडले. गाडीवाल्याकडे ते वळले आणि त्याची गाडी परत पाठवू लागले. ही गोष्ट बाबांना कळली आणि ते त्या ठिकाणी येऊन थडकले. आपण गाडी पुढे उभे राहिले आणि गाडीवाल्याला धीर आला. गावकऱ्यांचा दुराग्रह मोडला आणि त्याने गाडी गावच्या हद्दीत घातली. तेथून बाबांनी ती सभा मंडपाच्या दारी आणून रिकामी करवली. परंतु कोणाच्या तोंडून चकार शब्दही निघू शकला नाही. ग्रीष्म, शरद, हेमंत, वर्षा किंवा वसंत ऋतू असो, बाबांची पवित्र धुनी 8ही प्रहर पेटलेले असे. काय बाबांचा विचित्र नियम! अग्निहोत्राचे जसे अग्निहोत्र व्रत असते तशी बाबांची पवित्र धुनी अहोरात्र जळत असते. केवळ या धुनीसाठी बाबा जळाऊ लाकडांचे भारे किंवा गड्डे विकत घेत आणि सभोर सभामंडपात भिंतीशी ढीक रिकामा करवीत असत. बाजाराची वेळ साधून बाबा मोठ्या काळजीने लाकड्या गोळा करीत, पण त्यावर सुद्धा शेजाऱ्यांचा डोळा असे. स्वतःचा जेथे फायदा असेल तेथे निष्काळजीपणा किंवा भोळेपणा कोणी क्वचितच दाखवित असतो. स्वार्थी लोक मुळातच त्रासदायक असतात. सभामंडपाला दार नव्हते, त्यामुळे त्यांना चांगलीच संधी मिळत असे आणि गरजू व लबाड या दोघांनाही सारखाच लाभ होत असे. साईबाबा मोठे परोपकारी होते. त्यांची थोरवी काय वर्णावी! बाहेरून दिसायला जरी ते भयानक किंवा कठोर दिसले तरी आतून ते अगदी नरम व शांत असत. त्यांच्या मोठेपणाला सीमाच नाही. वाणी अभिमान टाकून नम्रपणाने त्यांच्या चरणाला वंदन करीत तरच त्या मोठेपणाचे वर्णन करू शकेल. असो, विश्वंभर सर्व चर व अचर वस्तूंना व्यापून आहे हे सदा सर्वदा लक्षात ठेवून कोणाशी ते वैर करीत नसत. स्वतः परमात्मा सर्व सृष्टीमध्ये दाही दिशात मागे पुढे भरलेला आहे हे माहीत असल्याने कोणाकडेही वाकड्या दृष्टीने पाहण्याला त्यांना फार कष्ट पडत असत. अंगात जरी पूर्ण वैराग्य होते तरी लोकसंग्रहासाठी व शरण आलेल्यांना शिकवण देण्यासाठी ते संसारी माणसासारखे वागत असत.
या महान पुरुषाचा केवढा नम्रपणा ऐकून मनाला आश्चर्य वाटेल. भक्तांवरचे त्यांचे प्रेम दिसून येईल आणि अवतार घेण्याचे सार्थक झाल्याचे वाटेल. त्यांच्या हृदयात दुःखी व गरीब लोकांसाठी अतुल्य वात्सल्य होते. लहानपणाची मोठी आवड होती. याला पुष्टी देण्यासाठी कोट्यानुकोटी गोष्टी सांगता येतील. ते कधी उपास-तापास करीत नसत किंवा हठयोगातील कष्टाच्या साधना करीत नसत. त्यांना तेल, मसाला, साखर, मीठ इत्यादी उत्तेजक पदार्थांचा हव्यास नव्हता आणि अन्नही ते थोडेच खात असत. ठरलेल्या घरी जाऊन ओली कोरडी भाकरी ते मागत असत. हीच त्यांची नेहमीची भिक्षा किंवा माधुकरी असे. जिभेचे कोड कौतुक ते कधी करीत नसत. स्वाद घेण्याचेही ते लाड करीत नसत आणि गोडधोड पक्वान्नांची आशा ते करीत नसत. मिळाले तरी वाहवा, न मिळाले तरी वाहवा आणि अगदी टाकाऊ भिक्षा मिळाली तरी तिचा ते अवेर करीत नसत. अशा प्रकारे उदरनिर्वाह करून ज्ञान व मोक्षांचे साधन जे आपले शरीर त्याचे रक्षण करीत असत. त्यांना कसला अभिमान किंवा अहंकार नसे. आत्मशांती हे ज्यांचे भूषण होते. त्यांना गळ्यात माळा घालणे, कपाळाला चंदनाचे टिळे लावणे आणि अंगाला भस्म चोपडणे कशाला हवीत. श्री साईबाबा तर पूर्ण ब्रह्मच होते. हे मुख्यतः भक्तिरसाने परिपूर्ण आख्यान अतिपवित्र आहे. जे श्रोते लक्ष देऊन ऐकतील त्यांचे संसारातील लक्ष मावळेल. जसजशी श्रोत्यांची श्रद्धा व साधीभोळी वृत्ती वाढत जाते तसतसे साईचे भंडार उघडत जाते. उगाच भलते तर्क करणाऱ्यांना ते कळत नसते. भोळा भाबडा भक्त प्रेमाने त्याचा उपभोग घेतो. आता पुढील कथेची संगती एकाग्र मनाने ऐकली तर प्रेम उंचमळून येईल आणि डोळ्यात आनंदाश्रू येतील. केवढा बाबांचा शहाणपणाचा मार्ग, किती त्यांच्या अनेक प्रकारच्या युक्त्या, या सर्वांचे वर्म त्यांच्या अनन्य भक्तांना वेळोवेळी अनुभवपूर्वक जाणायला मिळत असते. या साई चरित्ररूपी अमृताचे सेवन लक्ष देऊन आदरपूर्वक करावे. मग गुरुच्या चरणी मन लावून कथेच्या संगतीकडे लक्ष द्यावे. ही कथा म्हणजे पूर्वी कधी न मिळालेली अति उत्कृष्ट व गोड जेवण आहे. त्याचे सेवन करताना श्रोत्यांनी घाई करू नये. प्रत्येक पदार्थाचा उत्कृष्टपणा व नाविन्यता मनाला वाटेल तितकी पोटभर चाखावी. असो, आता गाडीची कथा पुरे. त्यापेक्षाही वेगळी बोकडाची कथा आहे. ऐकून श्रोत्यांच्या मनाला आश्चर्य वाटेल आणि गुरुभक्तांना आनंद वाटेल. एकदा एक गमतीदार गोष्ट घडली. कोणीतरी एक बोकड आणला. तो अगदी अशक्त असून मरायला टेकलेला होता. त्याला पाहायला लोक जमले. ज्याला कोणी वाली नसेल त्याला साई माऊली सांभाळत असे. जे काही नाचले कुजले असेल, आधाराशिवाय खाली पडलेले असेल किंवा दुःखाने गांजलेले असेल ते मशिदीत विश्रांतीला येत असे. मग तेथेच त्यावेळी जवळ बडे बाबा होते. त्यांना बाबा म्हणाले, त्याला बळी दे, एका फटक्याने त्याचा जीव घे. या बडे बाबांचा केवढा बडेजाव होता. बाबांच्या उजव्या हाताला त्यांची बसण्याची जागा होती. त्यांनी चिली मोडल्यावर मग बाबा चिली मोडीत असत. त्यांच्याशिवाय बाबांचे पान हलत नसे. त्यांनी घास घेतल्याशिवाय बाबा जेवण करीत नसत. एकदा दिवाळीसारखा सण होता. सर्व पक्वान्ने वाढून ताटे तयार होती. जेवणाऱ्याची पंगतही आपल्या जागी बसली आणि बडे बाबा रुसून निघून गेले. बडे बाबा पंक्तीला नसले तर साईबाबा अन्न घेत नसत आणि साईबाबा जेथे घास घेत नसले तर इतर लोक तरी जेवणार कसे म्हणून सर्व वाट पाहत बसले. मग जेव्हा बडे बाबांना शोधून आणले आणि पंक्तीत बसविले तेव्हाच मग बाबांनी अन्न खाण्यास सुरुवात केली. असो, आता वाटते चालू कथा सोडून बडे बाबांबद्दल थोडीशी माहिती देणारी गोष्ट श्रोत्यांना ऐकवावी. तिला विषयांतर करणारी असंबंध कथा कोणी मानू नये. बडे बाबा साईबाबांच्या जेवणाच्या वेळेचे अतिथी असत. रोज दुपारच्या जेवणाच्या वेळी खाली सभामंडपात ते वाट पाहत बाबांच्या हाकेला कान लावून बसत असत. मशिदीत जेवणाच्या दोन बाजूंना दोन रांगा असत आणि साईबाबा मध्यभागी विराजत असत. बडे बाबांची जागा डाव्या हाताला रिकामी असे. सगळे नैवेद्य ताटात वाढून झाल्यावर ती ताटे पंक्तीत मांडल्यावर जेवणारे आपापल्या जागेवर बसल्यावर जेवणाची वेळ झाली म्हणजे बाबा स्वतः अत्यंत आदरपूर्वक मोठ्या आवाजाने बडे मिया अशी हाक मारीत आणि बडे बाबा चटकन नमस्कार करीत वर मशिदीत येत असत. जो अन्नावर कारणाशिवाय रुसला त्याचा तो कसला आदर करायचा. ज्याने अन्नाचा अपमान केला त्याचा इतका बडेजाव का बरे. तर हे सर्व रीतिरिवाज लोकसंग्रहासाठी बाबा स्वतः आचरणात आणून दाखवित असत. अतिथीला पंक्तीला घेतल्याशिवाय जे अन्न खातात ते योग्य नव्हे. हा जो गृहस्थाश्रमी माणसाला शास्त्राने घालून दिलेला नियम व ज्यामुळे भक्तांची संकटे दूर होतात त्याचे उल्लंघन बाबा कधीच करीत नसत आणि स्वतःही पाळीत असत. अतिथीचा सत्कार केल्याने इच्छिलेल्या गोष्टीचा लाभ होतो आणि अप्रिय अनर्थाचा नाश होतो. तसे न केले तर बिकट प्रसंग हटकून येतात. म्हणून शहाणे लोक अतिथीची पूजा करतात. अतिथी जर जेवल्याशिवाय राहिला तर पशु पुत्र धान्य या सर्वांचा नाश होतो. अतिथीला जर उपवास घडला तर ते अनर्थाला आमंत्रणच असते.
बडेबाबांना दररोज साई समर्थ 50 रुपये दक्षिणा देत असत आणि स्वतः 100 पावले पोहोचवायला जात असत. त्या बडेबाबांवर जेव्हा त्या बोकडाला मारण्याची पहिली पाळी आली तेव्हा कैसा बे काटना इसको खाली अशी तोंडावाटे सबब निघाली. माधवराव तेथेच होते. मग बाबांनी त्यांना आज्ञा केली, श्याम्या तू जरी जा, सुरी घेऊन ये, बोकडाला आता आपण कापूया. माधवराव मोठे भरोशाचे भक्त होते. राधाकृष्णाबाईंकडे जाऊन त्यांनी सुरा आणला आणि बाबांच्या पुढे ठेवला. जरी तो सुरा आणायला माधवरावांना त्रास पडत होता तरी त्यांनी सुरी आणू नये असे बाबांच्या मनाला वाटत नव्हते. इतक्यात या गोष्टीची उडत बातमी राधाकृष्णाबाईंच्या कानी पडली आणि मनात दया उपजून त्यांनी सुरा परत मागवून घेतला. नंतर माधवराव दुसरा सुरा आणायला गेले. ते कदाचित आपल्या हाताने त्या बोकडाची हत्या होईल म्हणून तिकडे वाड्यातच बसून राहिले. मग काकासाहेब दीक्षितांचे मन पाहायला बाबांनी त्यांना आज्ञा केली, जा तू बोकडाला कापायला सुरा घेऊन ये आणि त्याची वेदनांपासून सोडवणूक कर. काकासाहेब दीक्षित अतिशय चोख सोने होते. हे जरी बाबांना ठाऊक होते तरी ते ताविल्याशिवाय जनलोकांच्या डोळ्यांना समाधान होणार नव्हते. सोने चोख आहे की हिणकस आहे याची परीक्षा न करता व कानस किंवा सुलाक न लावता चौकस लोक नुसत्या बोलण्यावर विश्वास ठेवीत नसतात. हिऱ्याला आपले वैभव प्राप्त करायला हातोड्याचे तडाखे सोसावे लागतात. दगडाला देवपणाचा मान सन्मान व थाटमाट फुकट मिळत नसतो. त्यालाही त्यासाठी टाकीचे घाव सोसावे लागतात. काका जरी साईबाबांच्या गळ्यातला एक दागिना होते तरी इतरांना कशी खात्री पटावी. रत्नांची पारख करणारे पारखी हिऱ्याला सुद्धा सुताने बांधून किंमत ठरवण्यासाठी विस्तवात टाकतात. संतांच्या शब्दांबद्दल जे शंका धरतात त्यांचे भेद यशस्वी होत नसतात. त्यांची आवश्यकता जोम व गुणाशिवायची आणि फुकटची व्यर्थ तोंडाची वटवट असते. त्यांना परमार्थ जराही साधता येत नाही. परंतु जो गुरुच्या वचनाला अभिप्राय वंदनीय मानतो त्याचा स्वार्थ व परमार्थ हे दोन्ही सफल होतात. परंतु त्यात जो न्यूनता किंवा वाकडेपणा पाहतो त्याचा अधःपात होतो. जो गुरुची सेवा करण्यासाठी तत्पर असतो, गुरुच्या आज्ञेप्रती ज्याची आदरबुद्धी असते, तो योग्य व अयोग्यतेचा विचार गुरुच्या माथी ठेवत असतो. गुरुच्या आज्ञेचा तो दास असतो. त्याला स्वतंत्र विचार नसतो. नित्य गुरुवचन पाळायला उत्सुक असा तो चांगले वाईट पाहत नसतो. त्याचे चित्त साई नामस्मरणी, दृष्टी साई समर्थ चरणी, वृत्ती साई ध्यानधारणी व देह साईच्या कारणी लावलेला असतो. गुरुची आज्ञा होणे आणि तिचे पालन करणे या दोन्हीत एका क्षणाचाही विलंब त्याला सहन होत नसतो. किती आश्चर्यकारक लक्षण हे. काकासाहेब दीक्षित हे सत्य, औदार्य व इमान यांसारखे सद्गुण खंबीरपणे राखणारे होते. निश्चयाचे महामेरू होते. बोकडाचा जीव घेण्यासाठी त्याला कसे मारू हा विचारच त्यांना शिवत नव्हता. निरपराधी बोकड मरेल, त्याचा आत्मा तळमळेल, आपल्या स्वच्छ कीर्तीला बाधा येईल किंवा आपल्याला मोठे पाप घडेल हा विचारच तेथे नव्हता. आज्ञाभंगासारखे पाप नाही व आज्ञा लगेच सर्व प्रकारे पाळण्यासारखे पुण्य नाही. ज्याला गुरुची आज्ञा हा सर्वमान्य योग्य निर्णय वाटतो त्याला ती आज्ञा पाळायला विलक्षण स्फुरण चढते आणि त्याचे सहज कोमल अंतःकरण देखील प्राण घ्यायला तयार होते. मग काकासाहेब साठ्यांच्या वाड्यात गेले, आज्ञेप्रमाणे शस्त्र आणले आणि बोकड मारायला किंचितही न कचरता सिद्ध झाले. गुरुच्या आज्ञेचे परिपालन हेच अंगात शिरणारे शौर्याचे वारे होते. काकांनी शस्त्र हातात धरले आणि मन घट्ट केले. त्यांचा जन्म पवित्र ब्राह्मण कुळात झालेला होता. जन्मल्यापासून अहिंसेचे व्रत धारण केलेले होते आणि त्यांच्यावर हा प्रसंग आला होता. त्यांचा हात कसा बरे हत्या करायला पुढे धजेल. गुरुची आज्ञा पाळण्याचा पुन्हा एकदा त्यांनी पक्का निश्चय केला. तरी पण त्यांची छाती धडधड उडू लागली आणि भडभडा घाम सुटला. काया वाचा मनाने ज्याने तिखट शब्दप्रहारही केला नाही त्याला शस्त्रप्रहार करण्याची पाळी यावी. असो, जे घडून येण्यास कठीण घडणे तेच हेच. गुरुवचनाची जे उपेक्षा करतात त्यांची आणखी दुसरी कोणती दुर्दशा नसते. त्यांच्या पूर्वजन्माच्या पुण्यकर्माचा समूळ नाश होतो. गुरुची आज्ञा पूर्ण पाळणे हा कोणताही शोभवणाऱ्या भूषणापेक्षा जास्त शोभणारा सद्गुण आहे. हीच उत्तम शिष्याची खूण आहे. गुरुच्या आज्ञेचे उल्लंघन करणे हे महान पाप आहे. गुरुच्या आज्ञेचे पालन एकही क्षण वाया जाऊ न देता करावे. जो विचार करण्यास थांबतो किंवा अडखळतो तो दुर्दैवी हतभागी समजावा. नवे माणसाच्या रूपाने शिंगाशिवायचा पशुच समजावा. आज्ञा पाळण्यास योग्य वेळ, आज्ञा चांगली की वाईट, लगेच करायची की थोड्या वेळाने केली तर चालेल वगैरे पाहणे नसले पाहिजे. तात्काळ आज्ञा पाळतो तो शहाणा व उशीर लावणारा चेंगट तो कमनशिबी होय. मग दीक्षित एका हाताने धोत्राचा कासोटा म्हणजे धोत्राचे एक टोक हे दोन्ही पायातून घेऊन कमरेत पाठीमागे खोचतात ते घट्ट करून, दुसऱ्या हाताने शस्त्र सावरत कुर्त्याच्या बाह्यावर सरकवत जेथे बोकड होता त्या जागी गेले. गावातले सर्व लोक आश्चर्य करू लागले. किती अलौकिक कृत्य हे
काकांच्या मनाचा तो कोवळेपणा कोठे कसा पळाला. फकीर बाबा जातीने मुसलमान व मांस मच्छी खाणारे, पण तेही त्या तडफडणाऱ्या बोकडाला मारण्यासाठी शस्त्र धरण्यास तयार नव्हते. तेथे काकांची तयारी. असामान्य माणसाचे हृदय वज्रापेक्षा अति कठोर व फुलापेक्षा अति कोमल असते, ते अगदी खरे. मग सुरा हातात घट्ट धरून, हात वर उंच धरून दीक्षित बाबांना म्हणाले, मारूच का बाबा याला? एकदा मला सांगा की खरे म्हणजे शस्त्र धारण करायचे ते दुःखी जनांच्या रक्षणासाठी, आणि त्यानेच निरपराधी बोकडाला मारायचे हे कसे? परंतु गुरुसेवेकरता जेथे प्राणच विकला तेथे संकोच कसला? तरी पण घाईघाईने बोकडाला मारू जाता दीक्षितांच्या हृदयात दया उपजली आणि त्यांचा सुरा अडखळत मागे जाऊ लागला आणि हात पुढे जाईना. मग हो मार आता, बघतोस काय? अशी बाबांची अखेरची आज्ञा घेऊन प्रहार करण्याचा जोम घेऊन ते अर्धवट गोल फिरले आणि सूर्यासहित हात वर केला. बोकडाची मरणाची वेळ आता आली, परंतु त्या क्षणी त्याचा रक्षण करणारा देव त्याला पावला. आता हा खात्रीने प्रहार करील हे पाहून साई माऊली अखेरपर्यंत वाट पाहिली तर अनर्थ होईल म्हणून म्हणाले, अरे जा, राहू दे काका, थांब आता, परत घे. काय रे तुझी निष्ठुरता? ब्राह्मण असून हिंसा करताना मनात काही विचार येत नाही का? हे ऐकून काकांनी सुरा टाकला आणि लहान थोर सर्व लोकांना आश्चर्य वाटले. बकरा प्राणसंकटातून वाचला आणि बाबांनी गुरुभक्तीचा महिमा अतिउच्च शिखरावर चढविला. मग काका सुरा टाकून बाबांना काय म्हणाले त्याकडे नीट लक्ष द्या. बाबा, आपले अमृत वचन हेच आम्हाला धर्मशास्त्र. आम्हाला दुसरे धार्मिक आचरण किंवा नियम माहीत नाही. आम्हाला लाज शरम नाही. गुरुच्या आज्ञेचे पालन करणे हेच आमचे सारे तत्व, हेच आम्हाला वेदशास्त्र आहे. गुरुची आज्ञा पूर्णपणे पाळणे हे शिष्याचे शिष्यपण आहे व हेच आमचे भूषण आहे. गुरुच्या आज्ञेचा अनादर करणे ही सर्व दृष्टीने दोष देण्यालायक व निंद्य गोष्ट आहे. गुरुची आज्ञा पाळण्यामुळे आम्ही सुखी होऊ की दुःखी होऊ या परिणामाकडे आमचे लक्ष नसते. जसे नशिबात असेल तसे घडून येईल. सर्व काळजी परमेश्वराला असते. बाबा, आम्हाला तर एकच गोष्ट ठाऊक आहे, आपले नाव नित्य आठवावे, आपले स्वरूप डोळ्यात साठवावे आणि रात्रंदिवस आपली आज्ञा पाळत राहावे. हिंसा किंवा अहिंसा आम्हाला कळत नाही. आम्हाला तारणारे सद्गुरूंचे चरण आहेत. त्यांची आज्ञा कशासाठी याचा विचार मनात आम्ही आणत नाही. ती सर्व तऱ्हेने पाळणे हेच आमचे कर्तव्य आम्ही जाणतो. गुरुची आज्ञा जेथे स्पष्ट असते तेथे ती योग्य आहे की अयोग्य, लाभकारक की हानिकारक असा विचार जो शिष्य करतो तो अधपात झालेला व गुरुच्या सेवेपासून घसरलेला आहे असे मी समजतो. गुरुच्या आज्ञेचे उल्लंघन हेच जीवाचे अधपतन व गुरुच्या आज्ञेचे पूर्णपणे पालन हेच मुख्य धर्माचरण होय. आमचे चित्त सदा गुरुचरणी लक्ष देऊन असते. आमचे प्राण जावोत किंवा राहोत याची आम्हाला पर्वा नाही. गुरुची आज्ञा हाच आम्हाला सर्वमान्य निर्णय आहे. त्याचा परिणाम किंवा शेवट त्यालाच ठाऊक. आम्ही अर्थ किंवा अनर्थ हे दोन्ही जाणत नाही. आम्हाला आमचे स्वतःचे हित किंवा दुसऱ्याचे हित कळत नाही. आम्ही फक्त गुरुचे कार्य सिद्ध करणे जाणतो. तेच आमच्यासाठी परमार्थ आहे. गुरुच्या वचनापुढे अमुक बरे, अमुक वाईट, अमुक करावे, अमुक करू नये या संबंधी नियम बिचारे काही कामाचे नाहीत. शिष्याचे लक्ष गुरुची आज्ञा नीट पाळण्याकडे असले म्हणजे त्याचे रक्षण करण्याचे ओझे गुरुच्या माथी असते. आम्ही आपल्या आज्ञेचे दास आहोत. योग्य की अयोग्य मनात आणणार नाही. वेळ प्रसंग पडला तर प्राण खर्च करू, पण गुरुवचन पाळणे सोडणार नाही. मूळ स्वभावच जे मन अतिशय दयाशील तेच दगडासारखे कठीण होते. ब्लेंच देखील जे करायला भजत नाही ते ब्राह्मण तयार होतात. हे श्रोत्यांना अवघड वाटेल, परंतु ही सद्गुरूची जादू आहे. एकदा गुरुचे वचन पाळण्यास तयार व्हा म्हणजे त्याचे गूढ लगेच उकलेत. एकदा त्याची कास धरली आणि पायी पूर्ण विश्वास ठेवला की मग शिष्याची चिंता त्याला असते. शिष्याला काही धडपड करावी लागत नाही. त्याच्या पायी स्वतःला सर्व प्रकारे वाहून घ्या म्हणजे कसलीही भीती राहणार नाही. गुरु हाच केवळ त्याचा आत्मविश्वास त्याला पलीकडच्या काठी नेऊन पोचविल. 3 प्रकारचे शिष्य असतात, उत्तम, मध्यम व अधम. प्रत्येक प्रकार अत्यंत सारांशाने स्पष्ट करून सांगतो. गुरुने न सांगताच त्याच्या मनातील इच्छा जाणणे आणि जाणताच प्रत्यक्ष आज्ञेची वाट न पाहता सेवा करू लागणे हा उत्तम शिष्य समजावा. गुरुने आज्ञा दिल्यावर ती मुळीच उशीर न लावता तंतोतंत पूर्णपणे पाळणे त्याला मध्यम शिष्य म्हणावा. गुरुने आज्ञा करीत राहणे, शिष्याने करू करू म्हणत राहणे व प्रत्येक पावली घोड चुका करणे हा अधम शिष्य जाणावा. ज्याच्या अंगात श्रेष्ठ वैराग्य नाही, जो नित्य कोणते अनित्य कोणते याचा विचार करीत नाही, त्याने गुरुपुढे जन्म जरी घालवला तरी त्याच्यावर गुरुकृपा कशी होईल? तथापि तो जर गुरुच्या चरणी अखंड श्रद्धा ठेवून असेल तर त्याची इच्छा ईश्वर पुरी करील. त्याला लवकरच निष्काम करून तो अत्यंत श्रेष्ठ आप्त म्हणजे परमेश्वर त्याला शांत करील.
श्रद्धेचे शुद्ध बळ असावे, वर बुद्धीचे मोठे बळ असावे आणि सबुरीची अढळ जोड असावी. म्हणजे परमार्थ पक्का हाती आला समजावा. येथे श्वासोश्वास कोणने जाग लागत नाही. अपान उदान वगैरे प्राणवायूची शुद्धी करणे नसते किंवा हठयुगाची समाधी व उद्बोध हेही लागत नाही. ही सर्व साधने आम्हाला समजण्यास कठीण आहेत. शिष्याची भूमिका तयार असल्यावर सद्गुरूकडून फळ मिळण्यास उशीर नसतो. ते तर अनुग्रह करण्यासाठी सदा तत्पर असे एका पायावर उभे असतात. सगुण रूपाच्या साक्षात्काराचा अनुभव प्रत्येक भक्तांनाच अनुभवायला मिळतो. भाविकांच्या मनातच भक्ती उत्पन्न होते, इतरांच्या मनात मात्र ढोंगीपणाची दांभिक कल्पना उठते. पुढे मग बाबा काकांना म्हणाले, हे पाण्याचे टमरे हातात घे. मी आता त्याला मुसलमानी धर्माप्रमाणे विधीपूर्वक मारतो आणि सद्गती देतो. आधीच तो बोकड मरणाला टेकलेला होता. जवळच फकीर लोकांचे बसण्या उठण्याचे घर होते. फकीर बाबांना वेळेवर एक विचार आठवला. त्याप्रमाणे तक्क्यावर नेऊन बोकडाला मारण्याची बाबांची संमती त्यांनी मिळवली. परंतु त्या दुसऱ्या जागी बोकडाला हलवीत असतानाच तो मरण पावला. बकऱ्याचा मृत्यू खात्रीने होणार होता हे सर्व जाणून चुकले होते. परंतु योग्य संधी पाहून बाबांनी हा खेळ केला. सद्गुरूंना शरण जातात ते सद्गुरूपच होतात. मीठ सागरात आंघोळीसाठी शिरले तर ते कधी बाहेर येईल का? जीवात्मा हा संसारातील सुखदुःखांचा अनुभव घेणार आहे, तर ईश्वर संसारातील सुखदुःखांचा अनुभव देणार आहे. परंतु मोक्ष देणारा सद्गुरू हा एकच आहे. तो आपल्या सर्व आत्म्याच्या ऐकतेचा साठा आहे. हृदयात कृपा उपजली तर सद्गुरू दिव्य दृष्टी देतील, ज्यामुळे सर्व सृष्टी एकाच वेळी डोळ्यात मावेल. हेमाडपंत साईबाबांच्या पायी शरण आले आहेत. तेथे आपल्या देहाबद्दलचा अभिमान सोडून देत आहेत आणि मनात म्हणत आहेत, हे मना सावध हो. बाबा, माझा देहाबद्दलचा अभिमान घालवा. असो, आता पुढील 2 अध्यायात साई महाराज थट्टा विनोदाचे मिष्टान्न भोजन तयार करतील. ती आश्चर्यकारक गोष्ट ऐका. दिसायला ती विनोद करमणूक आहे, परंतु ती अत्यंत उपदेशपर आहे. जो भाविक फक्त त्यातील शिकवण प्रयत्नाने आचरणात आणील त्याला अत्यंत श्रेष्ठ सुखाचा लाभ होईल. सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या, भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा गुरुभक्त लीलादर्शन नावाचा 23वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो.